हे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे मनशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरीतल्या विपश्यना केंद्रात ध्यान साधना करतात आणि 21 मे रोजी गुप्तपणे मुंडे या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले। 1 जूनला मुंडे यांची ध्यान साधना संपणार आहे। पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट। राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे ध्यानस्थ होय। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे मनशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरीमधल्या विपश्यना केंद्रात ध्यान साधना करतात। नेहमीच्या राजकीय दुनियादारीपासून धनंजय मुंडेंनी काही काळ ब्रेक घेतलाय। नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे धनंजय मुंडे हे आता एकांतात राहत आहेत। गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे हे ध्यान साधनेत मग्न आहेत। गौतम बुद्ध यांनी सांगितलेली बौद्ध धर्माची विपश्यना ध्यान पद्धती आहे। विपश्यना या नावाने ही ध्यान पद्धती जगभरात प्रसिद्ध आहे। पाली भाषेत विपස්සना या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकावणं असा होतो। या साधनेचे साधे 5 नियम आहेत। या दरम्यान पशुहत्या करू नये, खोटं बोलू नये, साधनेचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर लैंगिक संबंध प्रस्थापित करू नयेत, व्यसन करू नयेत अशी अनेक बंधने आहेत। विपश्यना साधना ही एक अशी साधना आहे की याथे तुमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरात काय होतात, काय वेदना होतात, काय आहे काय नाही, हे सगळं आपलं अंतरात्मा जाणून घेण्यासाठी ही विपश्यना ही साधना केली जाते। हे ॲक्च्युली मानवी जीवनामध्ये प्रत्येकाने ही पूर्ण एकदा तरी आवश्यक करायला पाहिजे साधना। ही साधना करण्याची कमीत कमी सुरुवातीला एक 10 दिवसाचा कोर्स असतो। माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं। त्यांच्यावर गंभीर आरोपी होऊ लागल्याने त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ लागली होती। त्यामुळे वादात अडकलेले धनंजय मुंडे आता मनशांतीकडे वळाले। धनंजय भाऊंकडे काय लक्ष म्हणजे मनशांतीसाठी आमदार मंत्रिपदी गेलं, चांगले त्यांनी योग्य पर्याय निवडला। त्यांना मनशांती त्याचा व्यक्तिगत विषय धनंजय मुंडेंचा। कोणी जर एखादा आमदार म्हणा किंवा धनुभाऊ म्हणा, धनंजय मुंडे म्हणा, जर विपश्यनेला गेले तर मला असं वाटतं पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागतील अशी अपेक्षा करूया आपण। विशेष म्हणजे 20 जूनला छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंडे विपश्यना केंद्रात पोहोचले। 1 जूनला मुंडे यांची ही ध्यान साधना संपणार आहे। मात्र धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात गेल्यानं राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे। योगेश खरे, झी 24 तास, इगतपुरी, नाशिक।